स्वतःच्या नावाची दखल घ्यायला भाग पडलाय असा आरसीसी स्पोर्ट्स रायाचा संघ. दोन दिग्गज आता एकमेकांच्या विरोधात उभे टाकले. दोन दिग्गजांमधला संघर्ष मैदानाच्या आत चालू होणार आहे. दोन दिग्गज एकमेकांच्या विरोधात आवाहनाची भूमिका करतील. दोन दिग्गज एकमेकांच्या विरोधात एकमेकांना आव्हान देतील. दोन दिग्गज एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकत हा क्रिकेटच्या मैदानाचा आखाडा गाजवतील यामध्ये तिळ मात्र शंका नाही. मुख्य पंच यावेळेला माधव ठाकरे यांचा लेट्स प्लेचा इशारा येईल आरसीसी राया या टीमकडनं. फर्स्ट बॉलिंग आपल्याला करताना पाहायला मिळेल. गोलंदाज अपू, स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल सूरज केणे. गुरसई संघाचा स्टार प्लेयर. हेअर वी गो विथ फर्स्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट ओव्हर अँड ऑल्सो द फर्स्ट इनिंग. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा एक सुंदर ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंगअपचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत येतोय. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं दळवी ब्रदर्स गोरसई बी या टीमच्या धावसंख्येचा श्रीगणेशा देखील झालाय. राया आणि गोरसई बी हे उभय संघ एकमेकांच्या विरोधात निश्चितपणाने एक वेगळ्या प्लॅनिंगनं असतील. एकमेकांच्या विरोधातला अभ्यास करून मैदानाच्यात उतरल्याचं चित्र असेल. एकमेकांच्या विरोधात अनेकदा हे संघ खेळलेले असतील आणि त्याचबरोबर अनेक फ्रँचायझी मध्ये एकत्र देखील खेळलेले आहेत. म्हणजे विकेस्ट पॉईंट असतील, स्ट्रॉंगेस्ट पॉईंट असतील, या सगळ्या गोष्टींना नोंद असलेले खेळाडू एकमेकांच्या विरोधात आहेत. म्हणून हा प्रतिद्वंद्वातला जो काही संघर्ष आहे ना, तो मात्र मैदानाच्या आत अतिशय सच्चाईच्या क्रिकेटचा खऱ्या अर्थानं प्रदर्शन करताना आता नजराणा आपल्यासमोर पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र बॅटर असेल संदेश. बॉलिंग मार्कवर वन्स अगेन बॉलर अपू. फुल टॉस बॉल यावेळेला बिरकावून दिला ऑन साइडला. वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षकाकडनं चूक होईल. चेंडू थांबणार नाही मैदानाच्या आत. या डावातला हा पहिला चौकार. मैदानाच्या आत खुर्च्यांवर जे दोघजण बसलेले आहेत त्यातला एक ब्लू कॅप मध्ये, ब्लू अँड रेड कॅप. थांबा जरा, मॅच थांबवा. झाडाखाली खुर्च्या. हा धन्यवाद मित्रा. चला वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. पहिल्या चेंडूवर सिंगल आली बॉलर अपूच्या विरोधात सूरज कणेच्या बॅट मधनं. त्यानंतर मात्र संदेशनं तसा फुल टॉस बॉल आला ऑन साइडला मात्र खेळून काढला. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळेला चांगली गोलंदाजी. लेंथ थोडी आपल्याला बॅक ऑफ लेनचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु आउट ऑफ द ऑफ स्टिक डिलिव्हरी आणि पंच माधव ठाकरे सर यांचा वाईटचा इशारा येईल. चांगला चेंडू होता परंतु लाईन मिस झाली. म्हणून मित्रांनो म्हणतात ना की तुमच्याकडे केवळ वेग असून चालत नाहीये, तुमचं दिशेवरचं नियंत्रण फार महत्वाचं आहे. तुमचं लाईन लेंथवरचं नियंत्रण फार महत्वाचं आहे आणि त्यावर तुम्ही समोरच्या फलंदाजाला आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये सहजपणे उडू शकता. वाईड आलाय. नेक्स्ट बॉल. खराब चेंडू, फुल टॉस बॉल आणि इथे मात्र हाईट फॅक्टर कन्सिडर केलं जाईल. यस इट इज नो +6. हालाय षटकार. या क्षणाला आरसीसी रायाला जणू काय मेसेज दिलाय, संदेश दिलाय की इथनं मैदानाच्या आत वादळ येईल. नो आला, हाईट फॅक्टर कन्सिडर झालं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी आसमानी सफर करणारा षटकार आला. जर गोरसई बी संघाच्या कोणत्याही फलंदाजानं लगातार 3 षटकार खेचले तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि दळवी ब्रदर्स गोरसई बी संघाचे ओनर पुरस्कृत ज्यांनी केलाय ते भूषणजी दळवी साहेब यांच्याकडनं 500 रुपयांचं रोख पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळेल 13 धावा. फ्रीड बॉल असेल आणि या फ्रीडचा फायदा पाहूया उठवता येईल का. इथे मात्र वाचण्याचा प्रयत्न झाला. यस इट इज बॉल. इट इज फेअर डिलिव्हरी. चाणाक्षता फुटवर्क पाहायला मिळाला नाही संदेशकडनं. मिडल गार्डला खेळणारा हा खेळाडू वाईड यॉर्क केला गेला. उजव्या हाताचा गोलंदाज डावखोऱ्या हाताच्या फलंदाजासाठी गोलंदाजी करतोय आणि अशा वेळेला हे देखणं रूप क्रिकेटचं विलोभक रूप आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं कमबॅक. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळेला स्लो वन ट्रॅकर बॉल होता, त्याला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरच्या दिशेनं प्रेक्षकांमध्ये दिला भिरकावून. हालाय गोरसईकरांचा षटकार. षटक या क्षणाला आरसीसी राया संघाचा
गोलंदाज अप्पूकडनं. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावर कोणत्याही प्रकारचा गडी न गमावता तब्बल 19 धावा आहेत. गुरसईनं लौकिकाला साजेशी सुरुवात केली आहे, वेग पकडलाय आणि आता मात्र वाऱ्याच्या वेगानं धावा जमवण्यामध्ये यश आलंय. आणखी एक फुलटॉस बॉल, इथे मात्र गॅप शोधलाय, डीप पॉइंटला चेंडू निघून चाललाय, सीमा पार. गोरसई बीचा हालाय खणखणीत चौकार. संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 23 धावा. अजून एक चेंडू शिल्लक आहे. खराब गोलंदाजी अप्पूकडनं. सुरुवातीचा पहिला चेंडू, त्यानंतर चौकार, नंतर विकेट. काहीतरी विकेट मात्र मिळाली नाही आतापर्यंत. याही वेळेला खराब चेंडू आणि त्याचा मात्र खरपूस समाचार घेतलाय. सुधीरजी दळवी साहेब यांचे इथे शुभागमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाच्या बक्षिसाचा जे आकर्षक चषक आम्हाला प्राप्त झालेला आहे. मी साहेबांचं मनापासून स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं आणि त्याचबरोबर सन्माननीय अरुणजी गोंधळी साहेब, अनिलजी गोंधळी साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी शब्दसुमदांनी मनपूर्वक स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण या विचार मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. पहिलं षटक इथे समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या दळवी ब्रदर्स गोरसई बी या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते तब्बल 27 धावा. संदेश केणे नावाचं वादळ मैदानाच्या आत थैथया नाचून गेलंय आणि आरसीसी राया संघाच्या गोलंदाजीच्या खेमूला पहिल्या 6 चेंडूंमध्ये अक्षरशः बेचिराग करण्याची किमया साध्य केली आहे. ती म्हणजेच गोरसई बी ना एकही गडी नाहीये आरसीसी राया या संघाकडनं. आता मात्र गोलंदाज अरमान, स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहायला मिळेल सुरेश केणे. पहिलं षटक गाजवलंय संदेशनं. दुसऱ्या षटकामध्ये सूरजला तळपता येईल का हे पाहावं लागेल की राया संघ जो सातत्यानं अडचणीच्या काळामध्ये तारणहर्त्यांच्या बळावर तारताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेला मात्र सूरज केनेच्या बॅटमधनं या रखरखत्या उन्हात रायाकरांच्या नजरा आबाळाला भिडताना ठोकलाय षटकार. फलंदाजी इथे मात्र अवे फ्रॉम बॉडी करण्याचा प्रयत्न होता. निश्चित आउट ऑफ द स्टिक डिलिव्हरी असेल आणि तिथे मात्र अवांतरच्या स्वरूपात एक धावसंख्याची धावसंख्या झाली 34 धावा. धावांचा जो रतीब आहे ना तो मात्र कुठेतरी कॉन्फिडन्स लूज करणारा ठरलाय रायाकरांसाठी. आरसीसी राया अजूनही झुंजतीये, लढतीये, संघर्ष करतीये. पण मित्रांनो म्हणतात ना मैदानाच्या आत उतरल्यानंतर कठीण आणि सोपं हे दोन शब्द तुम्हाला बाजूला ठेवून मैदानाच्या आत उतरावं लागतं. जी परिस्थिती आली तिला आपल्या बाजूने वळवण्यासाठीची खेळी करणं यात मात्र तुम्हाला कसब अगदी शिगेला पोहोचवावं लागतंय. कमालीचं क्रिकेट या मैदानाच्या आत गोरसेकरांची स्वप्नवत फ्लाइंग ड्रीम स्टार्ट. इथे मात्र रडार मध्ये चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवलाय, फटका फसलाय, झेल पकडलाय आणि खेळाडूचा खेळ देखील संपलाय. वरद स्पोर्ट्स कुडूस विपक्ष अमित 11 भाबाळे बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. वरद स्पोर्ट्स कुडूस संघाचा कर्णधार आणि अमित 11 भाबाळे बी संघाचा कर्णधार अमित पाटील आणि भावेश आणि अल्पेश केणे यांनी पुरस्कृत कुडूस संघाचा कर्णधार आमच्यामध्ये उपस्थित झालेला आहे. अमित 11 भाबाळे बी संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. चला वळूयात मैदानाच्या आत. सूरज केणनं या अगोदरच्या चेंडूवर षटकार ठोकला होता, त्यानंतर वाईड आला.
नंतर मात्र अरमाननं सूरजचे जे काय अरमान मनामध्ये जागृत झाले होते त्यांना जागच्या जागी थोपवले. आता मात्र कोण आलाय? आता वंडर बॉय ऑफ टेनिस क्रिकेट, भिवंडीचं एक मोठं नाव, नवे नवे या महाराष्ट्राचं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात लाखोंचं फॅन फॉलोइंग. अगदी इन्स्टावर पाहू शकता, युट्यूबवर पाहू शकता, ज्या खेळाडूला बघण्याकरता गर्दी असा पवन केणे. पहिला चेंडू, इथे मात्र गॅप शोधलाय, चेंडू निघून जाईल सीमा पार. पवन केणे स्टाईल हा आलाय चौकार. ही भिवंडीची जी म्हणतात ना, ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्व चोखंदळलंय, हे खेळाडू ज्या वेळेला इथे येतात त्यावेळेला मात्र फॅन फॉलोइंग वयाची बंधनं न पाळता त्यांचे चाहते वर्गात. आणि कुमार हार्दिक भोईर त्यावेळेला सेल्फी घेण्यासाठी आलाय. पवन केणे जर लगातार 3 चौकार खेचले तर भूषण दळवी यांच्याकडनं 500, पवन केणेनं जर लगातार 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयांचा पारितोषिक भूषण दळवी यांच्याकडनं दिलं जाईल. यावेळेला देखील फुल टॉस बॉल, मात्र पवन केणे मैदानाच्या आत थैमान घालायला करतोय सुरुवात. हा सलगचा दुसरा चौकार. या चौकारानं दळवी ब्रदर्स गोरसई बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच 42 धावा. राया आणि गोरसईचा ज्या वेळेला संघर्ष झालाय त्या वेळेला ती मॅच ही शेवटच्या चेंडूपर्यंत गेली. आता थोडंसं अपयश आहे, थोडासा मागे राहिलाय, बॉलिंग मध्ये सपाटून मार खाल्लाय, गोलंदाजांचे लचके तोडण्यामध्ये यश आलंय, परंतु राया संघाला कमबॅक करणं माहिती आहे. राया संघाला अंधारातून प्रकाशाची वाट धरून आपलं साम्राज्य शोधणं माहिती आहे. यावेळेला फुल टॉस बॉल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, वायडिश लॉंगॉनला हा लॉफ्ट केला होता. खेळाडू कक्षाच्या अगदी समोरच्या दिशेनं चेंडू तिथे मात्र स्टॉप केला जाईल. सिंगलवर समाधान मानावं लागेल. आणि या सिंगलनं दळवी ब्रदर्स गोरसई बी या संघाची धावसंख्या धावफलकावर 4343, 4वर 3, 43 धावा. धावांचा जो आकडा आहे तो थांबवण्यामध्ये यश आलं नाही आरसीसी राया संघाच्या गोलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये अप्पू महागडा ठरला, त्यानंतर आला गोलंदाज अरमान, तो देखील महागडा ठरतोय. विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलं, परंतु एका बाजूला गडी बाद होत असेल आणि धावांचा रतीब जर क्षणागणिक चेंडूगणिक वाढत असेल तर मग मात्र आपल्याला काम करणं गरजेचं आहे, लेंथवर काम करणं गरजेचं आहे. फिल्डिंग सेटअप नुसार तुम्हाला बॉलिंग करणं फार आवश्यक आहे. नेक्स्ट बॉल, इथे मात्र फुल टॉस बॉल आणि त्यावर जोरदार प्रहार, फटका फसलाय, चेंडू हवत असेल, बॅकवर्डचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. जेव्हा घरासोबत घराचे वासे देखील फिरलेले असतात हे चित्र, आणि हा चौकार. हा चौकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 47 धावा. आणि संदेश केणेनं मागच्या षटकामध्ये सलग 2 चौकार खेचले होते आणि या स्ट्राईक मिळाल्यानंतर या चेंडूवर चौकार अशी हॅट्रिक कंप्लीट केली आहे. आणि या हॅट्रिक करता या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय भूषणदादा दळवी साहेब यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. 2 षटकं समाप्त झाली आहेत आणि या 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 47 धावा. 23.50 च्या सरासरीने या 47 धावा गोरसई बी संघ राया संघासमोरच्या अडचणी वाढताना पाहायला मिळतात. सुरुवातीचे सलामीचे दोनही गोलंदाज इथे गोरसई बी संघाच्या फलंदाजांच्या बॅटचं तोंड मात्र बंद करू शकले नाहीत. ज्या प्लॅनिंगनं तुम्हाला गोलंदाजी करणं आवश्यक होतं, ज्या प्लॅनिंगनं तुम्हाला समोर एक वेगळ्या प्रकारच्या खेळी करणं आवश्यक होतं, त्या प्लॅनिंगला इम्प्लिमेंट करण्यामध्ये अनसक्सेस राहिला आहे तो म्हणजेच रायाचा संघ. पवन केणेनं जर लगातार 3 षटकार ठोकले तर प्रमोद सुतार यांच्याकडनं 500 रुपये, 3 चौकार ठोकले तर भूषणदादा यांच्याकडनं 500 रुपये, 3 षटकार ठोकले तर भूषणदादा यांच्याकडनं 1000 रुपये पवन केणेसाठी. पवन 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 ज्या वेळेला मैदानात उतरतो हा खेळाडू, त्यावेळेला त्या मैदानाच्या आजूबाजूला सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित असलेल्या
क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवणं अतिशय योग्यरित्या माहित आहे पवन केणे नावाच्या या खेळाडूला. हे वादळ मैदानाच्या आत घोंगावेल का? षटक क्रमांक 3 चेंडू क्रमांक 1 टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज आकिफ. पहिला चेंडू फुल टॉस बॉल, त्यावर मात्र गळागाती आघात. पवन केणेच्या बॅटमधनं स्टँड अँड डिलिव्हर, हालाय षटकार. हा षटकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजेच 53 धावा. आकिफच्या विरोधात पहिलं आक्रमण पहिल्या चेंडूवर. स्लोवर बॉल, हा जवाब गोलंदाजी हार्डलिनचा वापर होता. ज्या वेगाची अपेक्षा केली होती पवन केणेनं तो वेग नव्हता आकिफसाठी आणि रायासाठी. आपण सातत्यानं म्हणतो ना, या संघाला सरते शेवटपर्यंत लढणं माहित आहे. राया संघाला सामना न सोडणं माहित आहे. राया संघाला अडचणीच्या काळामध्ये देखील संघाच्या विजयाचा मार्ग शोधणं माहित आहे. आणि समोर किती मोठा दिग्गज असला ना तरी देखील राया संघानं त्यांना चारी मुंड्या चित केल्याचा देखील इतिहास आहे. या संघातील खेळाडूंची कलाकारी ही सातत्यानं दिग्गजांना घाम फोडणारी ठरली आहे. म्हणून जेत्यांचा जितकी चर्चा झाली आहे तितकं रायाच्या बाबतीत वेगळं आहे. जिंकण्यापेक्षा रायाच्या पराभवाची चर्चा देखील भरपूर वेळा झाली आहे. कारण हा संघ एक चेंडू एक धाव असताना पण तितक्या जिद्दीनं खेळतो. हा संघ एक चेंडू आणि 30 धावा असताना देखील तितक्या जिद्दीनं क्रिकेटला समर्पित खेळ खेळतो. आता मात्र वेळ वेगळी आहे. संघर्ष जेव्हा मोठा असतो ना त्यावेळेला लढायला खरी मजा येते. हा संघर्ष रायाकडनं होईल का? कमबॅक केलं जाईल का? राया पुन्हा एकदा लौकिकाला साजेसा खेळ मैदानाच्या आत करेल का? इथे मात्र नाही. रायाकरांच्या या स्वप्नावर पाणी फेरणारा, आबाळाला चुंबन घेणारा हा ठोकलाय षटकार. पवन केणेसाठी मात्र पारितोषिकांची खैरात होतीये. या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी आपल्याला पाणी पुरवलेलं आहे असे आपले स्पॉन्सर वैभवजी हालके यांचा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये जो एक बंगलो आहे त्या बंगलोच्या जर संरक्षण भिंतीला जर पवन केणेनं षटकार ठोकला तर 200 रुपये आणि बंगल्यावर जर षटकार ठोकला तर 500 रुपयांचं पारितोषिक. इथे मात्र संदेश केणे मैदानाच्या धुमाकूळ घालतोय. ऑन साइडला कळलेला फटका सिंगलवर समाधान मानावं लागेल. आणि या सिंगल संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे ती मात्र आता 61 धावा. मी याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की तुमची पहिल्या षटकामध्ये धावा गेल्यानंतर तुम्हाला प्लॅन बी रेडी ठेवणं अत्यंत गरजेचं होतं. तिथे मात्र देखील तुम्ही विकेटसाठी बॉलिंग केली गेली. तिथे देखील तुम्ही विकेट टेकिंग बॉलिंग प्रत्येक वेळेला विकेटसाठी गोलंदाजी करण्यापेक्षा मी म्हणेल की थोडासा दबाव तयार करणारी गोलंदाजी, फलंदाजाला धावांपासून दूर ठेवणारी, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी करा. प्रेशर क्रिएट करा. एकदा तुम्ही दबावात आणलं ना की समोरचा खेळाडू चुका करून आपली विकेट सोडत असतो. परंतु तो दबावाचं जाळं मात्र विणता आलं नाही आरसीसी राया संघाला. पवन केणे स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र चांगली गोलंदाजी, थोडासा भन्नाट वेग आला, त्यामध्ये लॉफ्ट करणं जमलं नाही, पिक करणं जमलं नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही आणि मोक्याच्या क्षणाला रिजेक्शन आलंय. मित्रांनो, आयुष्य असो किंवा मैदानामध्ये आपल्या सोबत खेळणारा पार्टनर असो, संवाद फार महत्वाचा आहे. तुम्हाला जर कम्युनिकेशन अतिशय उत्तमरित्या साधता आलं तर ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, गैरसमजुतीच्या गोष्टी आहेत, त्यातून निर्माण होणारा धोका जो आहे तो सातत्यानं टळला जातो. आणि अगदी त्या पद्धतीचं परिपक्व उदाहरण संदेश केणे आणि पवन केणे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. वैयक्तिक 35 या धावसंख्येवर खेळताना संदेश केणे मैदानाच्या आत उपस्थित आहेत. काय लाजवाब इनिंग राहिली. आतिषबाजी, षटकार आणि चौकारांची बोलीभाषा जणू काही यावेळेला डिक्शनरी बाजूला ठेवली आणि षटकार चौकारात संवाद साधला जातोय गोलंदाजाशी. यावेळेला नाही. हार्डली चेंडू थोडासा खाली राहिला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. डॉट बॉलनं षटक क्रमांक 3 ची सांगता केली आहे. ती म्हणजेच गोलंदाज आकिफनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या दळवी ब्रदर्स गोरसई बी या टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे तब्बल 62 धावा. 3 षटक 20.67 ची सरासरी आहे. 20 पेक्षा अधिकची सरासरी आहे. कमालीची बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये षड्डू ठोकले, पहिल्या षटकामध्ये आव्हान दिलं
आणि या आव्हानाला प्रति आव्हान देण्यामध्ये आतापर्यंत अपयश आलंय. 18 चेंडूंवर परिपूर्ण दादागिरी आहे, 18 चेंडूंवर परिपूर्णरित्या वर्चस्व आहे, 18 चेंडूंवर परिपूर्णरित्या अधिराज्य आहे. इथून मात्र थोडासा दबावांती, थोडासा म्हणण्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर दबावांती खेळताना दिसून येतोय, तो म्हणजेच आरसीसी रायाचा संघ. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल पवननं जर लगातार 3 चौकार खेचले तर निश्चित भूषण दळवी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहेच. प्रमोद सुतार यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक आणि लगातारचे 3 षटकार जर खेचले तर त्या 3 षटकारांसाठी भूषणजी दळवी यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. त्याचबरोबर वैभव आलके यांच्या बंगल्याच्या संरक्षक भिंतीपर्यंतचा षटकार जर पवन केणे यांनी खेचला तर त्या प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि अगदी बंगल्याला टच होणारा जर षटकार खेचला तर मात्र प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं गेलं. बॉलिंग मार्कवर आपल्याला राया संघाकडनं अख्तर पाहायला मिळेल. पहिली 3 षटकं राया संघाच्या गोलंदाजांचा जो काही तोपखाना आहे त्याला मात्र सुरुंग लावण्याचं काम केलं संदेश आणि पवननं. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू स्विचिट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र अपील केली गेली आहे परंतु ती अपील स्वीकारली जाणार नाही. चांगली गोलंदाजी आणि महत्वाच्या क्षणाला स्विचिटला फॉलो केलं बॉलर अख्तरनं. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. 62 धावा धावफलकावर आहेत. धावा मोठ्या प्रमाणावर आहेत परंतु राया संघाकडे देखील तितकी मोठी बॅटिंग लाईनअप आहे. याच मैदानावर 85 धावा देखील चेस झालेल्या आहेत 4 षटकांमध्ये. इथे मात्र पवन केणेच्या बॅट मधनं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण करणारा गगनचुंबी षटकार. निश्चित भूषणजी दळवी यांच्या मातोश्री निवासामध्ये चेंडू गेलाय त्याकरता 500 रुपयांचं पारितोषिक भूषण दळवी यांच्याकडनं पवन केणेंना आलंय. म्हणजे एकूण 1000 रुपये आतापर्यंत पारितोषिक आलंय, जमा झालंय गोरसई बी संघासाठी. त्यापैकी 500 रुपये पवन केणेंचे आहेत आणि 500 रुपये संदेश केणेंचे आहेत. आणि ग्रामीण भाषेमध्ये भूषण दादा एक म्हण आहे की आपण बॅट खाली टाकला की तो घराखाली भेटतो. इथं विषय तोच झालाय. वाघासमोर स्वतः शिकार म्हणून जाऊ नका, फाडल्याशिवाय पर्याय नाही. पवन केणे सारख्या फलंदाजाच्या समोर जर तुम्ही बॅट खाली चेंडू टाकत असाल तर मग नाही हिलेन चांगले. या क्षणाला चेंडू खाली राहिलाय. पुन्हा एकदा पवन केणेचा आपण स्थान जर बघितला पुन्हा त्याच तयारीत होते. माहित होतं या लंतला बॉलिंग होईल का, लॉट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू खाली राहिला. चांगली गोलंदाजी. पहिला डॉट बॉलनं सुरुवात केली, त्यानंतर षटकार आला. संघाची धावसंख्या 68 धावा. पुन्हा एकदा डॉट आलाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. वन्स अगेन अख्तर टू पवन केणे. यावेळेला फुल टॉस बॉल नाही, नाही ही चूक तुम्ही करू शकत नाही. पवन केणेच्या बॅट मधनं आणखी एक दमदार षटकार. फायर्स आहेत, ज्या तारा आहेत त्याला लागून जर चेंडू मैदानात कॅच घेतला गेला तरी तो झेल म्हणून पकडला जाईल, ग्राह्य धरला जाईल. पवन केणेच्या विरोधात आणखी एक चूक आणि इथे मात्र चुकीला माफी नाही. यस इट इज नो बॉल, नो +6 या धावा मिळतील. फलकावर जाऊन पोहोचले ती म्हणजेच 81 धावा आणि एक षटकार जर आता आला पुढच्या चेंडूवर, लगातारचा 3रा षटकार आला तर भूषण दळवी यांच्याकडनं 1000 रुपये आणि प्रमोदजी सुतार यांच्याकडनं देखील 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. संदेश 35 या धावसंख्येवर खेळतो आणि पवन केणे 34 या धावसंख्येवर खेळतो. 81 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू अख्तरचा. इथे मात्र यावेळेला पवन हा डाव साधलाय का? वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. पवन ठोकलाय लगातारचा 3रा षटकार.
ची फलंदाजी पवन केणेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला, लॉंग ऑफ मध्ये चेंडू निघून चाललाय, दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. फार लेझी थ्रो. चेंडू घेतला, त्याला जवळ घेतलं, त्याला आलिंगन दिलं आणि मग तो चेंडू फेकला. तोपर्यंत या 2 धावा. कमालीची फटकेबाजी. 4 षटकांचा पहिला डाव इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या दळवी ब्रदर्स गोरसई बी या संघाची धावसंख्या धावफलकावर 1 बाद तब्बल 89 धावा आणि विजयाकरता आवश्यक असतील आरसीसी रायाला 24 चेंडू आणि तब्बल 90 धावा. त्यामध्ये जर आपण पाहू शकतो संदेश केणे 35 धावसंख्येवर नाबाद राहिला आणि पवन केणे मात्र वैयक्तिक 42 या धावसंख्येवर नाबाद राहिला. यापुढील सामना अमित 11 भावाळे बी विपक्ष वरद स्पोर्ट्स कुडूस संघाचा कॅप्टन इथे अवेलेबल आहे, उपस्थित आहेत. कुडूस संघाचा कर्णधार मी अनिलजी गोंधळी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेक इथे करायचे. प्रेक्षक कुठे आहेत ज्यांनी झेल पकडला होता? 100 रुपयांचा पारितोषिक त्यांच्यासाठी. देवेंद्र भोईर प्रेक्षक ज्यांनी हा झेल पकडला होता त्यांना 100 रुपयांचा पारितोषिक इथे प्राप्त झालेला आहे. या 24 चेंडू आणि 90 धावांचं लक्ष्य आरसीसी राया या संघाच्या समोर. चला दोन्ही कॅप्टन कुडूस संघाचा कर्णधार आणि भावाळे बी संघाचा कर्णधार सन्माननीय सुजीजी दळवी आणि सन्माननीय अनिलजी गोंधळी यांच्या शुभ हस्ते आपण आणि रमेशजी दळवी यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कबूल करणार आहोत. 24 चेंडू आणि 90 धावांची आवश्यकता आहे. कॅप्टन लवकर येणं आवश्यक असेल. मॅचला होईल सुरुवात आणि समालोचन कक्षात आपण ऐकाल विशाल पाटील यांचा आवाज. सुधीरजी दळवी आणि त्याचप्रमाणे सन्माननीय अनिलजी गोंधली साहेब आणि तसेच रमेश दादा दळवी या मान्यवरांना मी आवर्जून विनंती करेन की तुम्हा सर्वांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा. पण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. भावाले बी टीम त्यांचा अगेन्स्ट इन ऍक्शन मध्ये दिसेल टीम वरद 11 कुडूस. आय थिंक कॉइन विषयी दोन्ही टीमचा आपल्याला माहिती आहे. सो कॉल कोण करतो? भावाले बी टीमचा कॉल असेल. भूषण दळवी असा कॉल होता आणि ते झालं आणि टॉस भावाले बी टीमने जिंकला. मान्यवरांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक पुन्हा एकदा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. थोडं चर्चा आता करूया, वेळ आहे आपल्याकडे. हरकत नाहीये. टॉस जिंकला, निर्णय काय असणार आहे? शतरक्षण. आणि ऑल ओव्हर कशा प्रकारे टीम वर्क राहील आणि कशा प्रकारे स्पर्धेला एन्जॉय केलं? खूप छान. बेस्ट ऑफ लक टीम भावाले बी, बेस्ट ऑफ लक टीम वरद 11 कुडूस. टॉस कंप्लीट, टॉस जिंकला टीम जय बजरंग भावाले बी टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. दळवी ब्रदर्स पोगाव माफी दळवी ब्रदर्स गोरसे बी आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसत आहे टीम
RCC राया आज ते ब्रदर्स या शब्दावरनं मला आठवलं की एक चेंज आपण केलं होतं. शेलकेवरच पोगा खेळणार होती पण त्यांच्या जागेवरती आपण दुसरा संघ खेळवला. बट आता गोरसे बी टीम पहिलं सत्र आपण पाहिलं 89 बनवलं आणि 90 धाव्यांचं लक्ष इथे सेट केलं गेलं. पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती पवन खेने तरवाणी ते तयार होतात आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर असतील कामरान आणि त्यांच्या समेत अप्पू. पहिलाच बॉल दरम्यान पाहावं लागेल दिशा खराब अतिरिक्त रन दरम्यान इथे सुरुवात झाली. गोरसे बी संघ खेळत आहे आणि गोरसे बीचं क्रिकेट किती मोठं आहे ते मला असं वाटतं की कोणाला सांगण्याची आवश्यकता नाहीये कारण सध्या सगळीला प्राऊड ऑफ महाराष्ट्र क्रिकेट भावेश पवार ISPL गाजवतात. बट सातत्याने या टीममध्ये ज्याचा आपण नेहमीच चांगला खेळ पाकला पवन केने बॉलिंग मार्कवरती फुलटॉस पॅनवरती टाकला गेला. गॅप भरपूर मोठा आहे धावतोय सूरज जरूर पण बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. दोन्ही चांगले संघ आहेत बट त्यामध्ये जर आपण विचार केला तर पहिलं सत्र पूर्णपणे बॉलिंग क्रमाला नेस्तनाबूत केलं डिस्ट्रॉय केलं. मी म्हणेन बॅटर सूरज केणे लवकर बाद झाला बट त्यात नंतर संदेश आणि पवन चेंडू मैदानाच्या आतमध्ये कमी बाहेर जास्त आपल्याला पाहायला मिळाला. आता देखील लो फुल टॉस आता देखील फटका गॅप मध्ये आणि आता देखील बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर सलगचा दुसरा चौकार पवनचा अगेन्स्ट. भूषण दादा दळवी दादांकडनं ही अनाउन्समेंट झालेली आहे की जर हा सलगचा तिसरा चौकार आला तर कामरानला देखील भूषण दादा दळवी दादांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक इथं दिलं जाईल आणि पवनसाठी तर ते पारितोषिक आहेच की विकेट हॅट्रिक जर घेतली तर 500 मिळतील. नेक्स्ट बॉल आता बॅटच्या आतली कडा बॉल दरम्यान इनफिल्ड मध्ये आहे आणि एक सिंगल इथे घेतली जाईल. धाव फळक आता पुढे जातो या एका धावेच्या मदतीने स्कोर काढतात 10 वरती 10 ऑन द बोर्ड. बघा 90 धावेंचा चेज आहेत आणि त्यामध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ऑलमोस्ट तुम्हाला प्रत्येकी ओव्हर मागे 23 बनवायच्यात ऑलमोस्ट. बट त्यामध्ये जर आपण विचार केला 23 बनवण्यासाठी पर ओव्हर किमान तुम्हाला 4 ते 5 चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवायचे. नेक्स्ट बॉल आता फ्रंट फूट वरनं पुल केलाय समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ठीक खेळाडू कक्षामध्ये हा चेंडू गेलाय जवाब फटका षटकार. टीमचं नाव मी भरपूर ऐकलंय देखील कारण सातत्याने हा संघ देखील ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगला खेळ करतोय आणि या आधी जेव्हा आपण सेम बॅटल मला असं वाटतं पाकलेली आहे तेव्हा गुरवलीला ती बॅटल आपण पाहिली होती आणि तिथे RCC राया टीमने बाजी मारली होती आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर पहिलं सत्र इथे गाजवल्यानंतर आता सेकंड इनिंग मध्ये ॲज अ बॉलर जेव्हा आपल्या अगेन्स्ट मोठे फटके आल्यानंतर काय फील होतं ते फील आता पवनला देखील होतं. आता बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये डॉट बॉल इथे येतोय. पहिलं षटक आतापर्यंत आपण पाहिलं तर धाव फलक ठीक जाऊन पोहोचलाय 16 ऑन द बोर्ड आणि चेंडू शिल्लक आहेत अजून देखील या ओव्हरमध्ये. शेवटचा 16 धावा बनवला गेला. शेवटचा बॉल या ओव्हर मधला शेवटचा बॉल मिस्टामिंग हवेमध्ये कॅच पकडली जाईल का. दोन फिल्डर्स पोहोचतात कॅच ड्रॉप संधी इथे गमावली आणि इन बिटवीन रन्स इथे पूर्ण केल्या जातील या दोन आणि अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 18 विदाउट लॉस टीम RCC राया. बट रिक्वायर रेट फार जास्त आहे कारण जो उल्लेख मी केला होता स्टार्ट मध्ये की ऑलमोस्ट 23 रन पर ओव्हर. बट आता पहिल्या षटकामध्ये आला 18 म्हणजे येत्या तब्बल 3 षटकामध्ये अजून देखील बनवायचे आहेत 72 बनवायचे आहेत. 72 धावा आणखीन बनवायचा आहेत येत्या 3 ओव्हर मध्ये. विजयाचं लक्ष जर आपण पाहिलं तर आणखीन भरपूर लांब आहे पण अशक्य अजून देखील नाहीये कारण अजून देखील मी म्हणेन की येत्या 3 षटकांमध्ये जर चांगली बॅटिंग इथे झाली तर अजून देखील सामना संपला नाहीये. कारण रिक्वायर रेट जर आपण पाहिलं तर पर ओव्हर 24 बनवायचे आहेत आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर या क्रीडांगणाचं जे वैशिष्ट्य राखलंय जो खेळ आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये पाकलाय येस पॉसिबल तर आहे बनवल्या जाऊ शकतात
सूरज केने दरम्यान बॉलिंग मार्कवरती तयार होतात. बघ गोरसे बीचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर 3 चेहरे 3 नावं आपण सातत्याने घेत असतो. त्यामध्ये भावेश पवार, त्यानंतर पवन केने, त्यानंतर सूरज केने आणि आजच्या डेटला आपण पाहिलं तर संदेश केने असतील. त्यानंतर जे इतर सर्व खेळाडू आहेत फार चांगलं परफॉर्मन्स ते देतात. कारण टीमवर्क काय असतो आणि एकत्रित येऊन काय केलं जाऊ शकतं असं एक फार मोठं एक्झाम्पल टेनिस बॉल क्रिकेटमधलं, ग्रामीण क्रिकेटमधलं टीम गोरसे बी आहे. कारण या नावाचा दबदबा मी म्हणेन समस्त ठाणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण म्हणूया की या नावाला कोणत्याही परिचयाची आवश्यकता कधीच लागली नाही. बट मी सांगेन की हे नाव एका दिवसामध्ये देखील नाही बनलं. गेले कित्येक वर्ष या खेळाडूंनी मेहनत केलेली आहे. त्यामध्ये आपण भावेश पवारचा उल्लेख केला. जेव्हा मी लहान होतो मला वाटतं की 2012-11ची गोष्ट, हंसिका स्पोर्ट्स भिवंडीमधनं त्याची छोटीशी सुरुवात. त्यानं पवन केने, युतिका स्पोर्ट्स सोनाले मला आठवतो संघ. त्या सुरुवाती ज्या आहेत आणि तिथनं जी मेहनत या खेळाडूंनी केलेली आहे ना, त्या मेहनतीच्या जोरावरती आज क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोरसे बी एक ब्रँड म्हणून ओळखला जातो. आणि त्याच गावचं आपल्याला सध्या सगळीला क्रिकेट आणि खेळ आतापर्यंत या सामन्यामध्ये चांगला राहिला. आणि एक माहिती माझ्यापर्यंत आली की त्यावेळेला त्या टीमचे कॅप्टन कासने गावचे कुणाल गोंधली होते. क्या बात है. नेक्स्ट बॉल फुल लेंथ बॉल दरम्यान इथे फील्ड तर केला गेला, बट असं वाटतं की ग्राउंडेड होम बॉल गेला होता. तेच पाहायला मिळालं. डॉट बॉल इथे येतो. बघा गोरसे बी टीमचा बॉलर्सला मॅचमध्ये जास्त काही करायचं नाहीये. जितके जास्तीत जास्त डॉट बॉल इथे टाकले जातील, एक एक डॉट बॉल विजयाच्या दिशेने घेऊन जाईल टीम दळवी ब्रदर्स गोरसे बी टीमला. कारण लक्ष फार मोठं उभं केलं. कारण 90 धावांच्या चेजमध्ये एक एक डॉट बॉल देखील ना बॅटिंग टीमला मागे नेतो. नेक्स्ट बॉल आता शफळून खेळायचं होतं. आता देखील स्टम्पचा अगदी वरनं हा बॉल गेला. आणखीन एक डॉट बॉल येतो आणि हे षटक आतापर्यंत आपण पाहिलं. बघा फर्स्ट ओव्हरमध्ये 18 जरूर आल्या आणि त्यानंतर आपण सांगितलं की 72 बनवायचे 18 मध्ये, म्हणजे 24 रन बरोबर बनवायचे होते. आणि त्यामध्ये या ओव्हरमध्ये पहिल्या 3 चेंडूंवरती फक्त एकच धाव. आणि जर अशा प्रकारे खेळ झाला तर या मॅच मध्ये लढणं जिंकणं या गोष्टी जवळ जवळ रीच पासून बाहेर आहे टीम आरसीसी रायासाठी. बॉल हवेमध्ये पवन धावतोय आणि दरम्यान पोहोचलाय आणि कॅच देखील कंप्लीट केली जाईल आणि पकला धक्का इथे लागला आणि बॅटर बाद झालेत. अप्पू यांच्या स्वरूपामध्ये धक्का लागणारा हा पकला टीम आरसीसी रायाला. क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी येतात आणि त्याचप्रमाणे संदीपजी पाटील दादांचं आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि अतिशय चांगले समालोचक ते आहेत अंबाडी विभागाचे. दादा आपलं देखील हार्दिक स्वागत. इफ्तिकार इन ॲट नंबर 3. नेक्स्ट बॉल सूरजचा ओव्हर द विकेट. फुल लेंथ टाकलाय आणि दरम्यान बॅटचं फक्त फेस ओपन केलं होतं. गतीचा वापर इथे केला गेला. बॅटचा संपर्क होता कारण ज्याप्रमाणे ही प्रतिक्रिया बॅटरची होती. बॉल दरम्यान गेला लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. बॉल असेल या ओव्हर मधला आणि धाव फळक 23 धाव फलकावरती. आता हा फुल टॉस लॉंग ऑन रिजनला आहेत फिल्डर उपस्थित. बॉल फील्ड केला जातो. मिळेल फक्त एक सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. दरम्यान 2 ओव्हरचा अखेरीस धाव फलक आहे 24 धाव फलकावरती आणि 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 मध्ये करायचे आहेत आणखीन रन्स 66. आणि आता मला असं वाटतं की या मॅच मध्ये फक्त आता एकच प्रश्न उरलाय की टीम दळवी ब्रदर्स गोरसे बी किती रन्सने हा सामना जिंकेल. कारण 12 मध्ये 66 धावा अशी मला वाटतं की एकही मॅच आपण पाहिली नसेल की ज्याच्यामध्ये हा समीकरण कधी चेंज झाला असेल. याआधी मला हायेस्ट इक्वेशन मला आठवतं की 12 मध्ये 49 मी बीपीएल मध्ये चेंज होताना पाहिलं होतं. त्या देखील 12 मध्ये 49
महेंद्र मागेने ते करून दाखवलं होतं. लास्ट सीझन मला आठवतं की 12 मध्ये 48 देखील पाकल्या होत्या. त्या भावेश पवारने चेस केला होता भांडेरपाडाच्या त्या स्पर्धेमध्ये. बघा 4 ओव्हरच्या मॅचेसचा जर आपण विचार केला तर माझ्या माहितीनुसार मी 88 धावा 4 ओव्हरमध्ये चेस होताना पाहिलेल्या आहेत. आणि या क्रीडांगणामध्ये आपण महेंद्र मागे वाशेरी टीमला आपण 4 ओव्हरमध्ये 85 चेस करताना पाहिलेला आहे. दरम्यान या ओव्हरची सुरुवात जर आपण पाहिली तर पहिला चेंडू डॉट बॉलने सुरुवात दरम्यान बॉलर कपिल केने करतो. डॉट बॉलने सुरुवात करतो आणि जो उल्लेख मी केला की या मॅच मध्ये आता फक्त एकच प्रश्न बाकी आहे असं वाटतंय की हा सामना दळवी ब्रदर्स गोडसे बी किती रन्सने जिंकेल. कारण 11 चेंडू शिल्लक आणि 11 षटकार हवेत. पॅनवरती हा बॉल टाकला. आता बॅटचा संपर्क होता की नव्हता हा प्रश्न आहे. पण एक सिंगल तरी ते कम्प्लीट झाले. बॅटचा संपर्क नाहीये. वाईट बॉल असेल आणि +1 म्हणजे या मिळतील 2 धावा आणि 11 मध्ये आता 64 धावांची आवश्यकता. बघा 90 धावा जर तुम्हाला 4 ओव्हरमध्ये चेस करायच्या होत्या तर त्यासाठी महत्वाचं काय होतं की अगदी फर्स्ट ओव्हर पासून तुम्हाला रिक्वायर रेट मेंटेन करायचं होतं आणि त्याप्रमाणे बॅटिंग करायची होती. पण ते झालं नाही. स्विच इट खेळला असा प्रयत्न. आता देखील हा निर्धाव चेंडू इथे येतोय. कारण पहिल्या 17 मध्ये जेव्हा ना जो खऱ्या अर्थाने पार स्कोर आहे त्याच्यापेक्षा 20 ते 30 धावा जेव्हा जास्त बनतात ना तेव्हा ते चेस करणं कोणत्याही बॅटिंग क्रमाला फार अवघड आहे. आणि आता हा पुलचा फटका ऑन साइडला बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल षटकार. एक एक फॅन येतोय लॉंग ऑनला आणि पवन सोबत सेल्फी इथे घेतोय. आणि पवन जाही विभागामध्ये जातात. फार मोठा फॅन फॉलोविंग त्यांचा आहे. आता देखील जर पाकलं गेलं तर क्रॉस लाईन खेळायचं होतं. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड करतात. संदेश आहेत शॉर्ट थर्डला. आणि दरम्यान एक सिंगल इथे लेग बाईजच्या स्वरूपामध्ये मिळेल. धाव फलक आता पुढे जातोय. धाव फलक आता 33 ऑन द बोर्ड. 33 धाव फलकावरती. पण पवन केनेचं जर आपण पाहिलं पवन केने ॲज बॅटर, पवन केने ॲज बॉलर, पवन केने ॲज ऍक्टर आणि पवन केने ॲज अ डान्सर त्याचा हात कोणी पकडू नाही शकत. आणि सध्याचा घडीला इथे कपिलचा हात कोणी पकडू शकत नाही कारण ज्याप्रमाणे तो बॉलिंग करतो. आणखीन एक डॉट बॉल इथे येतो आणि चेंडू शिल्लक आहे त्या ओव्हरमध्ये शेवटचा एक. यात नंतर आणखीन एक मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. वर्द 11 कुडूस त्यांचा अगेन्स्ट जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बी. अमित 11 भावाले बी या नावाने असते खेळतात. दिशा इथे आता खराब आहे की चांगली आहे ते पाहावं लागेल. दिशा खराब मिळेल अतिरिक्त रन आणि अतिरिक्त रनचा मदतीने आता जो उल्लेख मी आधी केला की आता जाहीर रन्स येतील त्या फक्त पराभवाचं अंतर किती कमी करता येतील ते सुनिश्चित करणार आहेत. नेक्स्ट बॉल पॅनवरती टाकला गेला होता. 40 वरती हा बॉल आलेला. सिंगल कोणत्या प्रकारे घेतली नाहीये आणि अशा प्रकारे खेळ समाप्त 3 ओव्हरच्या अखेरीस धाव फलक आहे 34. खेळ बाकी आहे एका षटकाचा आणि एका षटकामध्ये जर आपण पाहिलं तर बनवायच्या असतील रन्स करायच्या असतील रन्स 56 धावांची अजून देखील आवश्यकता. जीत दादा सुतार यांचं देखील आगमन झालेलं आहे. जीत सुतार आपण कुठे असाल तर आपण या व्यासपीठावरती. सागर दादा दळवी आणि सुरेश दादा दळवी या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. काल आपण महेश दळवीला देखील इन ऍक्शन मध्ये पाकलं होतं. महेश दळवी आमच्यासोबत मयूर दादा देखील आहेत. कास्य संघ काळ खेळला आणि मला असं वाटतं की या टीमला जास्त सरावाची आता आवश्यकता आहे कारण ज्याप्रमाणे ते खेळतात स्पेशली महेशला लास्ट ओव्हर बॉलर तयार होतोय अंतिम षटकामध्ये. जतीन पवार येतात लास्ट ओव्हरमध्ये. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि घडलं काय एक्झॅक्टली झालं का अजून देखील आणि नो बॉलचा इशारा येतो. नो बॉलचा इशारा इथे येतो. नो बॉल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. बघा भरपूर सारे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात कारण आजचा जो शेड्यूल आहे आजचा जो ग्राफ आहे आपल्याला एकूण एक दमदार संघ आज खेळताना दिसतात.
तसेच कासनेगावचे विद्यमान सरपंच अजयजी घाटाल दादांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2025 मध्ये. दरम्यान पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये आपण जर विचार केला तर पूर्णपणे मजा निघून गेलेली आहे. कारण एकंदरीत जो उल्लेख मी आधीही केला की फर्स्ट ओव्हर पासून तुम्हाला परिस्थितीनुसार खेळायचं होतं, ते कार्य झाले नाही आणि त्या अनुषंगाने गोडसे बी टीम आपल्याला एक सहजरित्या मिळवताना विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. स्लॉक स्वीपचा फटका गुडघा टेकवला आणि बॉलला पाठवलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. चेंडू बाकी आहेत, अजून देखील चेंडू शिल्लक आहेत. चार चेंडूंचा खेळ आणखीन बाकी आहे. नेक्स्ट बॉल. आता देखील फटका गॅप मध्ये आहे आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर आहे. चौकार इथे येतोय पण हे फटके स्टार्ट पासून येणं आणि सातत्याने येणं ही गोष्ट फार महत्त्वाची. सर्वांचं हार्दिक स्वागत. कारण ग्रामीण क्रिकेट मधला आणखीन एक मेगा इव्हेंट आपण सर्वजण अनुभवतात. भूषणदादा दळवी, अमोलदादा दळवी आणि संपूर्ण अमर स्पोर्ट्स कासने टीमच्या वतीने आणि स्पॉन्सर्ड बाय नारायण ग्रुप लॉजिस्टिक पार्क तर्फे ही स्पर्धा आपण अनुभवतात. स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2025 दिवस या स्पर्धेमधला तिसऱ्या दिवसामधली ही लढत आपण पाहिली तर पहिल्या फेरीतील ही चौथी लढत. याआधी आजच्या दिवसामध्ये आपण टोटल पाहिलं गेलं तर हा 5वा सामना, कारण एक सेमीफायनल देखील आज आपण पाहिली होती जिथे खालिंग संघ आपल्याला फायनल मॅच मध्ये फर्स्ट फायनलिस्ट या स्पर्धेमधला आपल्याला पाहायला मिळाला. विवेक शेलार त्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच होते आणि आज भरपूर मोठी मोठी नावं आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसली. कारण आज आपण शहापूरचा टायगर कल्पेश जाधवला पाकलं, त्यानंतर आज करेश म्हात्रेला देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाकलं. आज कुडूस संघ देखील खेळतोय, त्याचप्रमाणे आज आपण भालेकरला पाकलं, सूरज केनेला पाकलं. लिडिंग एज हवेमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर धावतात, पोहोचला फिल्डर आणि कॅच पकडली जाईल, सफलता इथे मिळेल आणि बॅटर आउट झालाय. कामरान ज्याने इंडिव्हिज्युअली बाद होण्या अगोदर बनवलं 30 धावा. प्रीमियर लीगचा सीझन 1चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि सीझन 1ची चॅम्पियन टीम टायगर्स ऑफ कोलकाताला चॅम्पियन बनवण्यामध्ये फार मोठा मोलाचा वाटा ज्या खेळाडूचा राहिला होता, त्या खेळाडूचं गुणगान गाणारे संगीत आपण ऐकलं आणि तोच गाव आता आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसला आणि बाजी देखील मारली दळवी ब्रदर्स गोडसे बी टीमने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम दळवी ब्रदर्स गोडसे बी अँड हार्ड लक टीम RCC. राया प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर राखलाय ज्याने इंडिव्हिज्युअली बनवल्या 42, तोच पवन केने ठरला या सामन्याचा सामनावीर. आणि पवन केनेसाठी जे पारितोषिक आहे ते तब्बल 2,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, जे आम्हाला पाकलं गेलं तर भूषणदादा दळवे यांच्याकडनं 1,000 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रमोद जी सुतार दादांकडनं देखील 1,000 रुपये आहेत आणि तसेच